नमस्ते, मी मिलिंद कसबे, जागतिक कीर्तीचे चित्रकार, मुखपृष्ठकार श्रीधर आंभोरे यांची भेट होणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं ही एक विलक्षण अशी अनुभूती असते. खरं म्हणजे त्यांचे चित्र आणि त्या चित्रामागची निर्मिती प्रक्रिया याविषयी जाणून घ्यायला आपल्याला नेहमीच आवडतं. पण श्रीधर आंभोरे हे असं एक नाव आहे ज्याने महाराष्ट्रातल्या शेकडो पुस्तकांना मुखपृष्ठ दिलेली आहेत, शेकडो मासिकांना आपली चित्र दिलेली आहेत आणि शेकडो वर्तमानपत्रांना त्यांच्यातल्या लेखांना आपले चित्र दिलेली आहेत. असा हा चित्रसम्राट यांच्याशी बोलायला मला नेहमीच आवडतं. खरं म्हणजे त्यांना पालक म्हणणं हेही मला अधिक आवडतं. आंभोरे सर, आपलं खरं म्हणजे स्वागत आहे. नारायणगावमध्ये स्वागत आहे, आमच्या घरात आपलं स्वागत आहे. तुमच्याशी बोलायला मी आता मगाशी जसं सांगितलं नेहमी आवडतं. पण तुम्ही जे चित्र काढता किंवा तुमची चित्रांची जी भाषा आहे तिची जातकुळी वेगळी आहे, तिचं स्वरूप वेगळं आहे. तर तुम्ही या चित्रकलेकडे आणि रंगरेषांच्या भाषेकडे कसे आला? आल्यापेक्षा एक तर चित्राची भाषा, लहान मुलं भिंतीवर चित्र काढतात ना, 2-2.5 वर्षाची, त्याला व्यक्त व्हायचं असतं, त्याला शब्द नसतात. मग कसं व्यक्त होईल? ही निसर्गाने दिलेली प्रेरणा लहान मुलांना, माणूस प्राण्यामध्ये लहानामध्ये जास्त आहे. म्हणून तो काहीही घेतो हाती आणि कुठेही मातीवर काढ, भिंतीवर काढ, काहीही करतो. लहानपणी तसं मी कोळशानी चित्र काढायचो. लहानपणी म्हणजे आमच्या वाराडामध्ये प्रचंड ऊन आणि माझ्या घरासमोर तर बाबुळबन. माझा गुरु बाबुळबन आहे, जन्मगुरु मायबाबा आहेत, पण चित्राचा गुरु माझा दृष्टी दिली ते बाबुळबनाने दिली. तर ते लहानपणी सगळ्या ऋतूमध्ये ते बघायचो मी दारावर उभं राहून. म्हणजे उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात. तर उन्हाळ्यात ते सगळं बाबुळबन असं ओको व्हायचं आणि नुसतं रेघोड्यासारखे ते बाबुळांच्या फांदे दिसत. शेकडो बाबळी होत्या, फार सुंदर कंपोजिशन होतं ते. म्हणजे गावाचं नाव हे माझं गाव चिखलगाव, वारडा, जिल्हा अकोला. तर खेड्यामध्ये, वारडामध्ये प्रत्येक गावामध्ये बाबुळबन असायचं. प्रत्येक गाव आजही काही काही ठिकाणी आहेत बाबुळी, 100-150 मोठ्या म्हणजे झाड बाबुळ. ही जी कावरली बाबुळ आहे ना, ती नाही. तर ती बाबुळ आहे ना, एक तर मी उन्हाळ्यामध्ये ते आमचं ऊन अंगावर कपड्याने, लहान मुली खेळू देत नव्हते, मला चिडवायचे. रंग काळा म्हणून उड द्या, कोळ, काही चिडवायचे. पोराच्या त्या भाषाच असते ती. मग मी गेलो की ते मला मारायचे. मग माय म्हणायची, बय आमच्या इकडे आजीला बय म्हणतात. ते बई म्हणे, तो काऊन जातो बापा तुम्ही बावून राह तिकडे रे. मग ते मला घालायचे, तू का जातो खेळायला. आता नॅचरली स्वभावाने मुलात खेळणारच. आता काय करायचं, गुंतवण्याचं काम. ते भांडे घासताना ते कोळसे असायचे, राख असायची. मग मी तो कोळसा घ्यायचो आणि ते कुळाचे घर मातीनं सारवलेलं असायचे, त्याच्यावर मी ते रेघोट्या ओळख बघतो. अच्छा, मग किती वर्षाचे होते? साधारण 2-2.5 वर्ष, पण 2, 2.5, 3, 4, 5 वर्षापर्यंत मी तो कार्यक्रम करायचो. आणि ते खूप मग मारायचे, जोडायचे, खराब केलं. त्यांना काय घेणं नाही, भिंत खराब केली म्हणून अनेक वेळा मायनं बहिणं कोळशाने त्या भिंतीवर चित्र काढायचं. आता गंमत म्हणजे आजही प्रत्येक घरामध्ये लहान बाळ उभं राहिलं, त्याच्या हाती स्केच पण काय केलं, ते भिंतीवर रेघोट्या काढत, काही काढतं. ती चित्राची भाषा, पहिली भाषा चित्राची ती आहे. आता त्याला कसं, मला बाबळबन दिसायचं, गुरं ढोरं, गाय, कुत्रे, मांजरे तर अवतीभोवती असायचे, पण माझ्या पहिल्या डोळ्यात बारायचे ते बाबूळ, त्या रेषा. आणि घरातली जी आत्ता जी मुलं आहेत आपली बारकी 1-1.5 वर्षाची पिल्लं, ते काय करतात, त्याला जे मात आता स्केच पेन जातात काय त्याच्या हाती, ते भिंतीवर ते जे काढतोय ते काय काढतं, ते आता गायी येतात, हम्मा, चिमणी येते, चिमणी तेही गेल्या आता, पण तू चिमणी
कावळा येतो तेही नाही आता, तेही गेलं. पण तो जे बाळ काढतं ते सगळं काढतं, गाय काढतं, चिमणी काढतं, कावळा काढतं. त्याला काय वाटलं काय तर सगळं समजून सांगतो. चित्राची भाषा बघ बरं का. आपल्या जाणीवा मोठेपणे पण हरून बसलो. निसर्गाचा जो सेन्स असतो ते हरून बसलो ना आपण. काय म्हणतो पण आपण त्याचे टर उडवतो. पण तसं नाहीये, त्याला इज्जत आहे. 3 महिन्यापासूनच्या बाळाला इज्जत आहे, मान सन्मान आहे. त्याला राग येतो, त्याला काही दुखवलं की त्याला चिडतं, ते रडतं. आपण त्याला दुर्लक्ष करतो ना. मानसशास्त्र म्हणजे की त्याला तेव्हापासूनचा मान सन्मान आहे, इज्जत आहे. त्याचा अपमान होतो त्याचा. मग ते काढले की ते बोंबलतं, मारतात त्याला. तिथून तुम्ही लहानपणापासून कोळशाचे चित्र, कोळशाने चित्र काढायचे, पण मग पुढे पुढे कसे वाढत गेलं ते? आता ते कसं, ते मला सवय झाली. तुम्ही मेंदूला जी सवय लावाल, उलट लहान वयात तर फार चांगली सवय ती. ती जी चित्राची सवय लागली मला शाळेत जाताना, इकडे तिकडे करताना, ती कायमची माझी ती सवय चित्राची. आता ते कसं बाबोळी बनवले का, ते चेहराने ते झाडं आहेत, फांद्या आहेत त्याच्यामुळे माझी सुरुवातच अशी झाली, मुक्त झाली, रेषेची झाली. मग आता गाय, कुत्र, बकऱ्या, कोंबड्या हे यायचे, पण ते कसं माझ्या स्टाईलने यायची. लहान मुलं कशा काढतात ती शैली असते, ते त्याच्या शैली नसतं ना ते म्हणजे जसं त्याला भावलं तसं ते चित्र येतात त्याची. तशी माझी पण होत गेली पुढे पुढे चित्र. पण मी असं तुमच्याच मध्ये तोंडून ऐकलेलं होतं की तुमच्या शाळेच्या ज्या वह्या आहेत त्यांची शेवटची पानं सगळे चित्राने भरले, सगळे चित्र. हा त्याला कारणच आहे ना, मला जी सवय लागली. आता ते कसं मग रस्त्याने जाताना, शाळेत जाताना, मला असं विचारायचं आहे की तुम्ही लहानपणी तुमच्या सगळ्या वह्या चित्रांनी भरलेल्या असायच्या, पण मग आशय संपन्न जी चित्रकला आहे तिची अनुभूती तुम्हाला कधी आली? तुम्ही असं काय निरीक्षण केलं, तुम्ही असं काय पाहिलं की तुमच्या चित्रामध्ये बुद्ध आले, तुमच्या चित्रामध्ये डोंगर आले, निसर्ग आला? म्हणजे हे कधी घडत गेलं? नाही, हे कसं जसं जसं वय वाढतं, म्हणजे मी शहरात गेलो 5वीला, 7वी, 8वी, त्याच्यानंतर मग 8वी, 9वी, 10वी, 11वी, तर ते वय वाढलं. एक मला आयुष्यामध्ये मित्र मिळणं फार भाग्याची गोष्ट असते, चांगला मित्र मिळणं. ते गव्हर्नमेंट शाळा होती, गव्हर्नमेंट हॉस्टेल होतं. ते 8व्या वर्ग त्या 10वीचं ठेवायची एका ह्याच्यात, आणि 9वी ते 11वी. तर ते मोहोळ नावाचा तो मित्र होता. तिथं बाबूजी देशमुख वाचनालय फार जुनी आहे अकोल्याला. तो होता ख्रिश्चन. तिथं अकोल्यामध्ये ख्रिश्चनांच्या शाळा आणि फार मोठी लायब्ररी आहे, अलायन्स लायब्ररी. तर तो मला त्या बाबूजी देशमुख वाचनालय ते घेऊन जायचा, आणि ते घर जवळजवळ वाचायचा. मराठा पेपर जो आहे आचार्य अत्र्यांचा, तो ते पहिले वाचायचा. जसं आपण लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स दर्जेदार म्हणून पाहतो, त्यावेळी मराठा म्हणजे प्रचंड सगळे पोरं मोठे सगळी वाचायची. मी वर्तमानपत्र कधी पाहिलंही नव्हतं, म्हणजे त्याच्यावर खेड्यामध्ये कुसलं येतं. मग ते वाचायला लागलो. भाषा कळत नव्हती, ते कळायचा प्रयत्न घेऊन राहिलो. मग ते मासिकं चढायला लागलो. मग तो मला त्या अलायन्स लायब्ररीमध्ये नेलं ख्रिश्चनचा. तिथं सगळ्याच्या सगळं इंग्रजी होतं. टाइम्स, जे जगामध्ये गाजलेलं साप्ताहिक आहे टाइम्स, मोठं फुलसाईज जगामध्ये, म्हणजे रीडर डायजेस्ट, त्याच्यात जे मटेरियल येतं सगळे कंटेंट्स होतात त्याच्यात. जगप्रसिद्ध फोटोग्राफर, पेंटिंग, पिकासोचे चित्र, नावही माहित काय कळतं, पण मोठे मोठे आर्टिस्ट सगळं असायचं. मग ते मी तसं बसलो, ते चाळत बसलो. काही इंग्रजी कोणाला कळतं? 8वी, 9वी, 10वीचं पोरं काय कळतं? मराठीत नीट कळत नाही ते काय. पण त्याच्यातले चित्र, फोटोग्राफी, त्याच्यात इतका तल्लीन झालो मी ते पाहायला की खूपच. मग त्याच्यामुळे नेहमी येतो आणि ते सतत ते बघायचं राहायचो. वेगवेगळे
जगप्रसिद्ध व्यंगचित्रकारांचे ते डेव्हिड लो जो याचा गुरु आहे, म्हणजे बाळ ठाकरे आर.के. लक्ष्मणांचा. हा, त्यावेळी नंतर कळले की ते डेव्हिड लोचे चित्र होते, व्यंगचित्र होती जगभरातली. तर ही त्याच्यात ते बघितली मी, आणि तिथं माझ्या जे मी वयामध्ये चित्र काढायचे वेगवेगळी कशाची, तर तिथून मला नजर मिळाली एक वेगळी व्यंगचित्र. दुसरी गोष्ट, त्या बाबूजी देशमुख आमच्याकडे हिंदी जास्त, तर धर्मयुग सगळ्यात दर्जेदार पाक्षिक होतं ते. टाइम्स ऑफ इंडियाचं पब्लिकेशन, तुम्हाला माहिती नाही कदाचित, फार जबरदस्त. त्यात सगळे भारतातले मोठे मोठे धर्मवीर भारतीचा संपादक होता. तर त्याच्यात एम.ए. भूषण, रजा सुजा बाकरे आणि हे जे मातब्बर मंडळी, त्यांचे स्केचेस यायचे त्याच्यात मॉडर्न आर्ट मधले. जेव्हा जे आहेत ना, जे आहेत हे स्मरणशक्ती, जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईचं, त्यावेळेस जे आहे ना, म्हणजे 40 सालचे हे जे जुने आर्टिस्ट आहे त्यांचे चित्र असायचे त्याच्या रेखाटणं. आणि आपले हे शांतिनिकेतन मधले हे बघ मोठे आर्टिस्ट आहेत, टागोरांनी त्यांना तिथं खास बोलावलं होतं, जगप्रसिद्धचे चित्रकार. तर त्याची चित्र आणि माझी ते पाहिल्यानंतर मला कळलं की अरे हे माझ्यासारखेच लहान विद्यार्थी दिसतात, मला असं वाटलं. मग तो भांबूरकर नावाचा तो लायब्ररीन होता. म्हणतात काका हे अभि का हेंबाळ थोत्र्या म्हणे का तू कुठे, अभि ते जगातले का मोठे मोठे चित्रकार होते. मग मी माझे रेखाटण्यात त्या भांबूर काकाला दावले. अरे म्हणे गाड्या तू असं कर, हे तू येत जा पाच जाय. मग ते जुने अंक होते लायब्ररी मधले, त्यांनी मला ते दिले. माझी नजर बदलली. कळत नव्हतं काही, पण ते कळते हे वेगळं आहे, मी हे काढतो हे वेगळं आहे. आता रेषाला गती असते, रेषाला अर्थ, कोणाला कळते त्यावेळेस, पण ते कळत गेलं. उमाकांत ठोंबरेंचं नवनीत नावाचं मासिक सुरू झालं होतं 68, मला वाटतं 62-65 दरम्यान. तिथेही ते अंक यायची. आणि त्याच्यात भाऊ समर्थ हा फार मोठा आर्टिस्ट नागपूरचा, प्रचंड रेखाटणे यायची. मुरली लाहोटी मोठा चित्रकार आहे जगप्रसिद्ध, त्याचे रेखाटणे यायची. आणि नंतर कळत गेलं अरे आपणही करू शकतो. मग मी काय केलं, ते भांबूरकर काका म्हणाले गळ्या असं कर, तू चित्र आहे ना, हा पत्ता दे पाठवून पोस्टाना. आता ते चित्र कशावर काढायचे काही माहिती नाही ना. वहीच्या कागदावर मी चित्र काढली. त्यावेळेस हे बॉल पेन नव्हते, शाईचे पेन होते, आणि तसेच काढली. मी दिलं नवनीतला पाठवून. बघ म्हणजे संपादकांना नजर असेल तर कसे, त्यांनी पत्र लिहिलं शाळेच्या पत्त्यावर. त्याच्यातलं चिरंजीव असंच पत्र लिहिलं त्यांनी की तू जे अरे ड्रॉइंग पेपर घे, त्यांना काय माहित काय आहे. मग माझा परिचय दिला, मी 9वी वर्ग शिकतो, मला असंच आहे, मला काही माहिती नाही. त्यांनी ते ब्लॉक करताना ते सगळं रेषा गाळलं. माझं रेखाटन नवनीत मध्ये मला वाटतं की ते 63 ला आलं. म्हणजे ते तुमचं पहिलं आलेलं. हा, नवनीतचं. मग ते चित्र असंच होतं, म्हणजे ह्या शैलीतलं नाक कान डोळे एका स्त्रीचं होतं. ते एक वेगळं होतं, असं फार वेगळंच होतं ते. हुरूप आला नाही की आपलं आता कोणाला सांगू. मग ते ड्रॉइंग टीचर होता तिथं कुलकर्णी, त्याने मला परीक्षेला बसूच दिलं नाही, तू लायकीचं नाही. ते नाक कान डोळे काढत नाही. मग ते विषय असतात ना, कबड्डी खेळणारे पोरं, पतंग उडवणारे पोरं, असं करणारे पोरं, पोळ्याचं मी काढायचो माझ्या शैलीने. म्हणजे त्या पोरांना कान नाक डोळे काढ नाही, अजिबात नाही. हे वारली पेंटिंग कशी आहे सिंगल लाईनची, तशा टाईपची माझी असायची. हा सगळं असायचं. म्हणजे जो गाभा आशय लागतो, हुतुतू खेळणारी पोरं, तोच भाव असायचा. पण त्याला नाक कान डोळे नसायची, बोट नसायची. जसे आता पण तुमच्या बुद्धाला नाक कान डोळे नाही. तो हा भाग वेगळा झाला. बुद्ध डायरेक्ट फार मोठं झालं ते. पण सुरुवात जी झाली माझी अशी, तर त्याच्यामुळे काय झालं की हा प्रकार झाल्यामुळे एक
मला एक विचाराची दृष्टीची काही गरज नाही ना. विषय काय, आशय काय, जेवण करणारे माणसं काढतो ना, ताट आहे, सगळं आहे, खाते, पण ते ओठातच खातं. कशाला तर हात चालला नाही म्हणजे खातात, ओठात तोंडातच खातात ना, मग तोंड दाखवायची काय गरज. हे नंतर त्याचं स्पष्टीकरण मला कळत गेलं. असं तिची समज आहे माझी चित्राकडे बघण्याची. अर्थ नंतर निघाले, माझ्या चित्राचे अर्थ हे नंतर निघाले, पण हे कळत गेले की याची काही गरज नाही, काही गरज नाही ना. म्हणजे रूढ चित्रकारिता बाजूला टाकून पारंपरिक चित्रकारीचा बाजूला काढून मग त्या ड्रॉइंग टीचर ते पोरांना हात काढा, हे बोट, नख काढा. अरे मूर्खा, हे लहान बोट झालं, हे सारखे आहेत का? मग असंच काढणार, पाय असं करणार, इथून एवढा गुडघा असं काढणार, असं ते सांगायचं. म्हणजे याची काही गरजच नाही ना, पाय आहेत ना. मी भैस करायचो, म्हणजे आडवं लावायचो पोरांना आणि ते गुरुजींना. तर त्याने मला बायकोडच केलं, तू लायकीचंच नाही, तू येतच, तू ड्रॉइंगच्या पिरियडला म्हणजे येत जाऊ नको. तर तुम्हाला जेमतेम पास होईल, 50 पैकी 17 लागायचे, तर 16.5 17 द्यायचे मार्क तो. म्हणजे नापास नाही असं. म्हणजे ज्याला ड्रॉइंगच्या वर्गातच येऊ दिलं नव्हतं किंवा असा माणूस जागतिक दर्जाचा चित्रकार होऊ शकतो, हे वेगळं आहे ना सगळं. नाही, आता हा प्रश्न आहे ना. तर नंतर मग कळत गेलं की याची काही गरज नाही. मग ते भांबूर काकाला सांगत म्हणे, गळ्या तू गुरुजी होय, नाही तर का नापास करशील तर त्या एका विषयाने तू बसशी बोंबलत, ऐक नाही का त्याचं भांडण, म्हणजे आडवं नको येऊ. मग त्याचं ऐकलं मी आणि काहीच बोलत नव्हतं. वांग काढायचं पास होण्यासाठी. मग 10 नसतो, विषय नसतो. मग तो टेक्निकल असल्यामुळे ते ड्रॉइंग हे होतं, म्हणजे टेक्निकल म्हणजे तुमचे स्वेट स्केअर, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ते वेगळं आलं. मग तर चित्राला भाषा असते, हे असते. नंतर मग कळत गेलं पुढे पुढे. मी नगरला आल्यानंतर जेव्हा मॅट्रिक झालो, सगळं झालो, मेरिटला आलो. मेरिट म्हणजे 68% मार्क 11वीला. 65 साली झालो. 65 साली दलितामध्ये एक तर पासच होत नव्हतं 11वीला. माझे 12 विषय होते. माझं गणित फार पक्क होतं, माझ्या वडिलाचं असल्यामुळे खूप पक्क होतं. आणि त्याच्यात डिस्टिंक्शन गणितामध्ये. मग त्या कारणाने नंबर लागायचा. पोस्टाची जाहिरात आली त्यावेळेस, भारतभर सिलेक्शन व्हायचं. भाग्य असं माझं, ते नगरला, नगर डिव्हिजनला 6 जागा होत्या, त्याच्यातले 3 SC होते. माझं पहिलं नाव होतं महाराष्ट्रातलं SC मधलं. मग तुम्ही पोहोचतात कामाला? मग तिथून माझं ज्याला नाही का मग तो एक दृष्टी मिळते, दारिद्र्य थोडं, तर ते नगर मग माझं 70ला गेलो मी, 69ला 70ला. पण तुम्ही कामाला लागण्याच्या अगोदर मी असं ऐकलंय की तुम्ही नर्मदेच्या काठी फिरत राहिला. ते काय झालं, गेला आणि नंतर मग त्या नर्मदा नदीने गेल्यानंतर मग ते महाराज लोक असायचे, गाया म्हशी. तर एक चांगली गोष्ट आहे की वरण नाही, वरण तुरीचं वरण, असं टेस्टी वरण आयुष्यात खाल्ले नाही. तुरीचं वरण, शुद्ध तूप आणि त्या भाकरी ते खाऊ घालायची त्या गायांच्या तिथे. नाही, ते महाराज लोक त्याचे कामगार पण असे ना. अच्छा. मग हे लडके आहेत बाबा, त्याने विचारायचे ते. पण पढे लिखे आहे, दलित होऊ शकत नाही ना. दलित पोरं शिकले ही त्यांना माहितीच नाही, हे शिकतात, दलित आहे ते. मग आम्ही सांगतो इंजिनिअरिंग कॉलेज, अभया कहा, ते तिकडली हिंदी ती, कहा जावं तो ह्या लडक्या, ते असे आम्हाला ते जड जायचं. पण मग सारवणं शिकत बोला मी, पडा. मग ते वर्तमानपत्र वाढून दाखवायचोय, रुक. मग तिथून झालं की जाओ अभी, ओ लल्लू महाराज को हमारा नाम बता देना. मग लल्लूचं नाव सांगितलं की रुको बच्चो. मग गाय साफ करायचो कुठं एकदम तसं करत. त्याचा फायदा असा झाला की त्या नर्मदा नदीने इतकं सौंदर्य आहे, नर्मदा नदीचं सौंदर्य
दगड, वेगवेगळ्या प्रकारचे दगड, साप, इतके साप पाहिले, झोपच येत नव्हती आम्हाला. 10-10, 12-12, 15-15 फूट साप. काय म्हणतो? हो. आणि माझे रेखाटणं म्हणजे निर्मिती, जी खत लागतं, बीज लागतं, अभ्यासक्रम, तसा माझा अभ्यासक्रम. नर्मदा नदी, 8 दिवसातल्या नर्मदा नदीचं जे दृश्य आहे, दगडाचं, पाण्याचं, झाडांचं, पडके मंदिरांचं, साधू संत विचित्र, हे सगळं कॉम्प्युटराईज फिट झालं होतं त्या नर्मदेच्या प्रवासात. हो. आणि त्यानंतर मग ते जबलपूर जाण आहे, ते एक तिथं हे नागपूर जाण आहे, तर ट्रक असायची, अरुंद रस्ते, खूप लुटेरे असायचे, डाकू लोक खूप. मग आम्ही सगळे, तो थोडासा निमगैर होते, 2 जण. तर नागपूरला ट्रक चालला होता, तर त्या महाराजांनी आम्हाला तिघांना बसून दिलं. तो बुरम मध्येच उतरला बुरणपूरला, आणि तो याला आला नागपूरला, रायपूर, मग रेल्वेने याला गेला तो रायपूरवाला. तर तुला सांगतो की ते जेव्हा भीमबेटकाच्या ते आलं तिथं, तर तो म्हणाला की जाओ, या ते असं आहे ते सांगितलं त्यांनी. मध्यप्रदेशात आदिम मानवाच्या खुणा. हा, जे गोवा आहे भीमबेटकाला, हे जगामध्ये खूप ठिकाणी गोवा आहेत नैसर्गिक झालेल्या. भारतामधली भीमबेटका हे सगळ्यात मोठी गोवा आहे आदि मानवाची. आणि त्या गोवामध्ये आदि माणूस राहताना तो चित्रकार होता. तो म्हणजे गुहेत राहायचे, शिकार करायचे, आणि जे शिकार केलेले जे प्राणी आहेत, पक्षी आहे, त्याचं आता चरबी होती त्यांची, त्यांचा दिवा म्हणजे चरबी पेटून राहायचे ते आदिमानव. तर ते चित्र, त्या तो जो ते चहाची गाडीवाला होता, त्याने ते रॉकेलमध्ये टेंबे आम्हाला दिले, म्हणजे मला. आणि तिथे सगळे पोरं, गाई, म्हशी त्या तोंडाशी, सगळा वास घाण त्या गुहेत. म्हणजे मरतो काय होतं, पण काय असेल तर असो. आता आपण हे बुद्ध येण्या अगोदर हिंदू परंपरेप्रमाणे जे पगडा असतो, चमत्कार, दृश्य, भाग्य किंवा साक्षात्कार, हे आपल्याला असंच मिळतं, ते डोक्यात होतं ना. मग ते म्हटलं आता आपल्याला ते भीमबेट, त्या गुहेमध्ये गेल्यानंतर जेव्हा ते पाहिलं, 50 फूट आत गेलो मी, जेव्हा पाहिलं ते लाईन, रेषा, हरिणी, आदिमानवाने काढलेलं हरिण. अरे म्हटलं हे तर माझंच आहे. म्हणजे आपल्याला आपलं घराणं जन्म, म्हटलं जर गायकीचं घराणं असतं, घराणे असतात ना, लेखकाचे घराणे असतात, ग्रुप असतो, तसं चित्रकाराचं घराणं म्हणजे रेषा, तेही दगडावर, तेही ते गुहेतली. आणि ते त्यावेळेस जे माझ्या डोक्यात बसलं, मला एवढा आनंद झाला की माझं गणगुण भेटलं, माझं घराणे भेटलं, माझे बाप जादे भेटले. आणि ते मग सोडून आलो मी, ते धावत धावत बाहेर आलो, नाही तर मेलो असतो. 5-10 मिनिटं जर थांबला असताना ते मुर्दाच झाला असतं बाहेर मध्ये. ते पोरं बोंबलाय, ती मर गाया. इतके आत गेले? हो, 50 फूट जवळजवळ. 50 फूट फार झाला ना, दमछाक झाली होती. पण मग तुम्हाला दिसलं सगळं ते? टेंबा होता ना. अच्छा. तो होता आणि ते विजतला होता. पण जे काही दिसलं मला, एक रेषा जरी दिसली असती तर भक्कम झालं. व्हिटॅमिन आहे ना, जसं इंजेक्शन दिल्यावर तंदुरुस्त. मग ते पाहिल्यावर मी तंदुरुस्तच झालो. मला खत मिळालं, हे माझं आहे, हे माझी रेषा आहे. आता कोणी मला चांगलं म्हणू का वाईट म्हणू, काही घेणं नाही, अशी त्यावेळेस माझी मनस्थिती झाली होती. मग ते अकोल्याला आल्यानंतर ती जाहिरातच झाली. म्हणजे जसं आपण दृष्टांत असतात काही, त्याचे पाऊलखुणा पहिले असतात. पोस्टाची जाहिरात यायची, ती जाहिरात पाठवायची, माझं सिलेक्शन व्हायचं, अहमदनगरच भेटायचं. तिथं तो वेगळा ग्रुप, शास्त्रीय संगीताचा ग्रुप, नाटकातला ग्रुप, खूप दिग्गज माणसं तिथं. नगरला खूप मोठे मोठे. तुम्ही पहिलं जे मुखपृष्ठ आहे तुमचं, ते नगरमध्येच काढलं ना? ते नगरमध्येच काढलं. ते कोणाच्या पुस्तकाचं? ते काय झालं, पांतवण्या छावणीमध्ये सर आहेत, पांतवण्या सर, आणि तिथंच माझे भाऊ राहायचे, इन्कम टॅक्स मध्ये लागले होते ते, औरंगाबादला. हा, म्हणजे हे 72ची गोष्ट, 70-72ची. ते शेजारीच असे 1-2-3 घर सोडून. मग ते भाऊ म्हणे, अरे हे दलित साहित्य पांतवण्या सर वगैरे.
मग ओळख करून दिली, पोस्टात लागला वगैरे. भाऊ इन्कम टॅक्स मधले आणि इन्कम टॅक्सचं सगळं कागदपत्र हे प्राध्यापक लोक करायचे, त्यामुळे भावना धरून ठेवलं सगळ्या प्राध्यापकांनी. मग काय करता, ते चित्र काढतो. कसे चित्र काढता, आता कुठं म्हटलं सर मी येतो पुढल्या वेळेत. मग त्यावेळेत पानतावणे सरांकडे मी चित्र घेऊन गेलो, ही माझी काढलेली. अरे ते म्हणे हे ते वेगळं आहे. म्हणजे अस्मितादर्श तेव्हा चालू होतं पण मी त्यावेळेस घेतले नाही ते, म्हणजे त्यावेळेस पाठवले त्यांना. मग ते 73-74 गेले खूप वर्ष, म्हणजे मध्ये काळ गेला. 73-74 मी सरांना मग ते पाठवले चित्र. आणि तिथं मग ते चित्र जी आहेत पाठवलेली ते अशीच याच्यावर पाठवायचं, ड्रॉइंग पेपर घडी करून. मग सरांनी मला औरंगाबादला बोलवलं, त्या दुकानात घेऊन गेले, माहिती दिली चित्राची, कागदाची याची. आणि मग ते म्हणाला असं करा, एक योगराज मागवरे. मग त्यावेळेस वाचनही करत होते मी. माझी जी लायब्ररीची वाचनाची आवड होती तिथल्या अहमदनगर जिल्हा वाचनालय, तिथंच मग सगळे वेगवेगळे मासिक, ज्ञानोदय किंवा जी चळवळीची हौसमध्ये पण तुम्ही मग हौसमध्ये म्हणजे 73-74 पासून मी हौसमध्ये, अस्मितादर्श 74-75 पासून हौसमध्ये, तर आजपर्यंत 50 वर्ष झाली ती ही जी चित्राची परंपरा. तिथं मग वेगवेगळ्या ग्रुप, वेगवेगळे वाचन, मग काही अध्यात्माचे मित्र, काही ते त्यांच्याकडे जाणं, ते समजून घेतलं. काही वेदवाले, पुराणवाले, सगळे हे जे मुसलमानाचे घरी राहिलो, कुराण समजून घेतलं, नमाज पडला काय होते, रोजे केले. तिथे जैनांचं प्राबल्य, जैन साधूच्या सान्निध्यात गेलो, ते समजून घेतलं. जैन फिलॉसॉफी काय, पुढे पुढे डेव्हलप होत गेलं ना. मग योगायोग असा माझ्या कलेमुळे कोणीही मला मग दूर केलं नाही. अस्पृश्यता कोण आहे का अजिबात नाही पाहिला. तर ते जे वागणूक मिळाली, सरदार तिथं मोठं हे आहे पारशांचं, पारशी धर्म समजून घेतला. गुरुद्वारामध्ये जायचो, गुरुद्वारा समजून घेतला. म्हणजे ही जी त्या याच्यातली जडणघडण आहे, जे रेषेला लागते, जे माणसाला माल लागते. पण काढत असताना चेहरा हरवायचा नसतो. ते जे माझ्यावरले जबलपूरचे जे इम्पॅक्ट, हा की साला आदमी को चेहरा ही नाही रहता. कोण समाज ओळखत कशाला चेहरा आहे. ज्या माणसाला समाज ओळखत नाही, समाज हे करीत नाही, मग कोण करतं, काय करतं, हे पुढे वळून सगळंच मग हे करत गेल ना. अन्याय म्हणजे काय, अत्याचार म्हणजे काय, वेद उपनिषद पुराण हे खरे खोटे कसे माणसाला दूर सरत गेले, देवाच्या हाती शस्त्र कशाला पाहिजे, ही सगळी प्रश्न हे सगळं चित्रात येत गेलं. चित्र बदलत गेले, चित्राचा अर्थ बदलत गेला आणि त्याची मग सगळी डेव्हलपमेंट, मग स्वतःचे अर्थ कळत घेतले. खूप काही वाचन केलं, प्रचंड वाचायचे मी. 70ला नगरला गेलो. 70ला एक आमच्याकडे टेलिफोन आणि पोस्ट ऑफिस एक आहे. तिथे एक भाले नावाचा चंद्रपूरचा होता, त्याचा मामा आला. तो कल्याणला राहायचा. मग आम्ही कल्याणला गेलो 70ला. तर तो बोले मुंबई देखणे काय. म्हटलं बोले एक का, मला फक्त बाबासाहेबांचं चैत्य, नाही बाबासाहेबांचं घर, बाबासाहेबांचं घर मला म्हटलं ते माहीम नको, माहीमचा हलवा नको, गेट ऑफ इंडिया नको, मला बाबासाहेबांचं घरण्या मला दाखवते. मग तिथं गेल्यानंतर आम्ही, एक बाबा होता तो देखभाल करायचा. आम्ही 10:30 वाजता गेलो. त्यावेळेस सगळं हे होतं, म्हणजे मोकळं होतं ते. फक्त जे महत्वाचे ग्रंथ आहेत त्यालाच कुलप होतं, बाकीचे होते. तर ते बाबांनी केलं हे, त्याला वाटलं हे जर काळे म्हणजे तिकडले दिसतात, कुठनं आला रे. म्हटलं म्हणजे औरंगाबादचा का. त्यांना मिलिंदचे पोर म्हणजे सगळेच ना, किडकिडीत सगळे माझ्यासारखे फाटके रंगाने. ते म्हणजे मिलिंदचे का तुम्ही. नाही म्हटलं बाबा नोकरीला. बरं केलं म्हणे, पहा. तर तिथं बाबासाहेबांचा डेस्क होता, मारवाडीचे नाही का ते बसलेले. ते पाहत मला माहित होतं की बाबासाहेब चित्र काढायची. त्यावेळेस अनेक रत्तू जो होता बाबासाहेबांचा पीए. मला असं शंका आली, बाबासाहेब यांनी डोळ्या असलेला बुद्ध काढला. खूप लोकांनी वापरला तो. बाबासाहेबांनी, अरे तू पाहिलंच नाही का ते. एक बाबासाहेबांनी स्केच केलं होतं, त्यांना डोळे बंद असलेला बुद्ध नको होता, उघड्या डोळ्याचा पाहिजे. त्यांनी स्केच केलं होतं बाबासाहेबांनी, स्वतः चित्र काढलं होतं. हो, पेंटिंग करायचे. दिल्लीला माई साहेबांचं चरित्र वाचतो,
त्यांचं आहे ना आंबेडकरांचा सहवास. हार्मोनियम वाजवायचे. अरे ते तर हा नंतरचा भाग झाला. म्हणजे उच्च दर्जाची आवड, उच्च दर्जाचे ते शिकण्यासाठी गुरु फुलंब्रीकर जालनाचे जे आहेत, जसं बालगंधर्व होते मराठ्यातले, मराठवाड्यामधले फुलंब्रीकर, ते बाबासाहेबांना व्हायलिन शिकवायला यायची. आणि त्या बुद्धवंदना जी आहे ती रागदारीमध्ये त्यांनी बसवली होती. काय माहित नाही ते रेकॉर्ड कुठे आहे, ती रेकॉर्डच कुठे काय माहिती नाही. किती सुंदर असेल ते रागदारीतले, ते आपले नेहमीचे भंकत चाले ते. तर बाबासाहेब ते नंतर कळलं, मी वाचलं म्हणजे अनेक स्फुट लेखी यायची, चित्र काढत होते. आता त्यांचा हयातीमध्ये मूर्तिकार होता, माईसाहेबांचा एक नातलग होता मूर्तिकार, त्याचे पण त्यांनी बाबासाहेबच्या पुतळे केलेले आहेत. कोल्हापूरला जाणं हयात असताना बाबासाहेबांचा पुतळा आहे त्या कावळा चौकामध्ये, ओरिजिनल बाबासाहेब असताना. हे दुर्मिळ जे आहे, म्हणून म्हटलं इथं एखादी चिटुरी म्हण काय म्हण पुस्तकात बाबाचं असताना चुकून सापडतं का? तुम्ही तिथं ते राजघरात बघत बस मी त्याच्यासाठी गेलो होतो, म्हटलं झालं हे सापडतं का. ते शोधत गेलो, ड्रायव्हर काढला आणि त्याच्यात जवळजवळ 40-50 निबंध टाकाच्या नाही का बुद्धी, टाकाच्या अशा लांब उळक्या, त्याच्यावर जंग चढलेला, शाई नाही झालेलं कोण मी. आणि साला ते पाहायचं मी, त्या बाबाने मानले ना कानफटात. एक नीप घेतली तुम्ही? नाही, हात लावला होता ना. म्हणजे बाबासाहेबांनी वापरलेल्या निपेला तुम्ही हात लावला नाही, चोरायचंच होता ना वाटतं. त्याने जे कानफट मानला, जे शिव्या देणार रांडायच्या, तिथे पायावर डोकं पडलं. ते मामा वगैरे हे लुच्चा, त्याने मग खास मारच्या शिव्या दिल्या कोल्हापूरवाले, सुधारणार नाही, हे कोणाचा धन आहे. तुझ्यासारख्यांनी जर असा विचार केला, या राहील का इथं माझ्याजवळ, काही बोलली ती रागाच्या भरात. म्हटलं बाबा तुम्ही माझे बापा काय मुर्दा पाडा काळा, माझ्या डोक्यात जो चोरीचा हे आला त्यावेळेस बुद्ध फार वाचला नव्हता ना. माझ्या डोक्यात जे चोरीचं आलं, मी कबूल करतो, माझ्या डोक्यात चोरीचं आलं, चोरी करायची होती का, तर सांगितलं मी चित्र काढतो, चित्र हे करतो, म्हणून ती निवी चित्र काढावं असं मला वाटलं. म्हणजे त्याने गेले का तू बाबासाहेब होणार का, ते बरंच काही बोलला तो. तर म्हटलं याच्या आयुष्यात मी कुणाच्या एक कागदाला कशाला हात लावणार नाही बाबा, म्हटलं मी सज्जन झालो त्याच्या पुढे. तर तो माणूस कोण होता, शाहू महाराजांनी ज्या कांबळेला हॉटेल सुरू केलं होतं चांभाराचा, त्याचा नातू होता तो. अरे ते मग मी अक्षरशः पायावर त्याने आम्ही सगळ्यांनी डोकं गाठलं त्याचे. तो होता मिल मजूर कामगार, रिटायर झालेला होता, आणि रिटायर नंतर तिकडे जाता ती सेवा करायला थांबला होता. किती मला इतका आनंद झाला, फारच आनंद झाला की चांगल्या देवाचं मारलं मला देवाने, बाबासाहेबांनीच मारलं म्हटलं मला. खूपच अजून माझ्या अंगाला शहर येतात ते. तेव्हापासून चोरी हा शब्द म्हणजे काहीला बा हात लावायचा, पण ते डोक्यातच तो विचारच खलास केला. त्याच्यामुळे पुस्तकं चालली. बाबासाहेबांनी त्यातली 50 पानाचं पुस्तक अंडरलाईन, 100 पानाचं पुस्तक अंडरलाईन, 500 पानाचं पुस्तक अंडरलाईन. मग ते वाजले की बाबासाहेब राक्षस होता काय, तो नाही का तो अलिपलेला म्हटलं राक्षस, हुकुम मेरे आपा, हात लावले की लगेच ज्ञान. म्हटलं साला बाबासाहेब राक्षसच होते. हे कधी वाचले असतील, एवढं मोठं देशाची त्यावेळेचं अन्याय, अत्याचार, समाजकार्य, कधी वेळ मिळेल एवढं. कुठलंही पुस्तक काढणं, लाल पेन्सिल आणि हिरवी पेन्सिलने मार्क केलेलं, तो एक परिणाम झाला माझ्यावर. काहीही वाचायचं, काहीही विषय वाचायचा तेव्हापासून. म्हणजे 70ची जी घटना आहे, तर ती ह्या घटना जे माझ्यावर जे परिणाम करून गेल्या, एक वाचायचे परिणाम करून गेला, एक चांगलं असायचा प्रयत्न केला त्या घटनेमुळे, आणि दुसरं की ते कलेच्या माध्यमातून जे काही करता येईल ते एक रुजत गेले. अस्पृश्यतेचा तुम्हाला 10 चटके तर बसलेलेच आहे. हो, पण तुम्ही भाषण करत नाही किंवा तुम्हाला भाषणाची भीती वाटते. हा जो प्रसंग आहे ते काय झालं माहितीये का,
तिसरीला असताना आमच्या घरात तिथं डुकरीन तिला 9 पिल्लं झाली, कुत्री तिला 6 पिल्लं झाली. पुढं ते झालं, ते पिल्ल असते, लेकर असते, त्या डुकरीला दूध प्यायला यायचे. बरं कसं असतं बघ बरं का, स्पर्श असतात ना, ते तिला माहित हे दूध पिताना तेच स्पर्श असतात. डुकराच्या जातीचे गुणधर्म वेगळे, कुत्र्याच्या जातीचे गुणधर्म वेगळे. ते बरोबर ओळखायचे. ते बोंबल्या ते बाजूला करायचे ते कुत्र्याच्या पिल्लाला. कुत्रीला दूध प्यायला ते डुकराची पिल्ली यायची आणि ते बरोबर ओळखायचे की हे आपलं नाहीये. आणि सतत भांडण व्हायचे ते दोघांची. सगळे वैतागले ते. एक तर ते निषिद्ध आणि त्यांना ते आपलेच घर सापडायचे, कुठं गुड किड. तर ते काय झालं, दिले हाकलून. एक पिल्लू एवढं कुडाचे हे होते ताट्या, त्यात अडकलं आणि ते पाहिले मी. आता लहान पिल्ल कशाची असो, लहान मुलांना खूप आवडतात. ते इतकं छान होतं ना, माझी फाटकी पॅन्ट होती, मी त्याला धरलं आणि खिशात ठेवलं, गप्प बसलो ते पिल्लाला. काय की त्याचा माझा लढा लागला. मग सगळे बोलायचे, हा काही कडी आहे, हा भंगी आहे, याला ते हाकलून ते कुत्र्याच्या डुकऱ्याच्या पिल्लाला. आणि मी काय करायचो, माझं ते बकरीचं दूध द्यायची मला आई, आणि त्याचं भाकरी टाकी मी त्याला खाऊ घालायचो. आणि शाळेत गेलो की त्याला तर कोंबडी डालं खाता तर त्याला टाकायचो आतून ते. आणि काय 3-4 तास झाले की शाळेतून यायचो. ते जवळजवळ 10-20 राहिलं. झोपताना माझ्याजवळ का लढा लागला त्याला, माझा त्याला खूपच. मग सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं, जाऊ दे मोरू दे त्यानंतर. तर ते काय झाल्यानंतर त्याला ते 10 दिवस राहिलं आणि ते एक परत कुत्रे येतात ना, ते ओळखलं खेळता खेळता, कुत्र्याने मारलं, ते नेलं ते. मी झालो बेचैन. तर छोटीशी पाटी असायची त्यावेळेस, काय ड्रॉइंग नसायला ना. मग मी त्या पेन्सिलने त्याचं चित्र काढलं माझ्या स्टाईलने डुकराचं. आणि नेमकं बघ घटना घडायची असेल तर काय काय होतं. ते गेलं शाळेत आम्ही. नेमके त्या दिवशी ते हरामखोर साहेब असतात ना वरचे, देश स्वतंत्र झाला नुकताच, हो भले ढगळ तो खादीचा तो साहेब, ढगळ हे घालून आला. ते गुरुजी लोक सगळे ढगळ खादीच आहे. मग आम्ही 3-4 पोरं माग 3 फूट अंतर, म्हणजे दलित तिकडे 3 फूट अंतर, पुढे 11 पोरं होते, पोरं 2-3 पोरे होते ते पुढे, आम्ही माग. तर दप्तर काढून ठेवलं, ते त्याच्यात ती पाठीवर होती, त्यात तिथे डुकराचं चित्र. तो आला जो हरामखोर साहेब, त्याने पाहिलं, गुरुजी ते स्वतंत्र आणि तुम्ही अशी डुकराची कुत्र्याची मांजराची पिढी करणार का? आता त्या किती सालची गोष्ट, साधारणतः 53-54 गोष्ट आहे. ऐकलं नाही, ती गेली निघून. आणि तो ढोरे मास्तर होता, आणि तो जे धुले गेली माझी, कळू ना का पोरांना कळू ना का मारायला लागले, याला का मारायला लागले, जातीच्या शिवाय हे ते काहीच कळत नव्हतं. मग मला आला ताप. 8 दिवस माझी आजी रोज शाळेत यायची आणि तुझा मुर्दाच पाडते म्हणे त्या मास्तरला म्हणायची. 8 दिवस मला ताप आला एवढे, आणि कारण कळच नव्हतं ना. मग ते वडील कामदार होते. मग ते कळलं की बा यांनी ते डुकराचं चित्र काढलं तर पोराने. आता डुकराचं चित्र पोरग उलट त्यांनी म्हणायला पाहिजे की विषय नाही काही नाही, ते पोरानं का काढलं, म्हणजे खरेच शिक्षकाचं ते झाला एक प्रसंग. मग आम्ही ते 4वी-5वीला अकोल्याला गेलो, वडिलांनी घेऊन गेला. तर तिथं एक हे मारुतीचं देऊळ होतं. श्रीमंत मारुती होता, आपल्या इथे तेली होता, आणि त्याने मारुतीची प्रतिष्ठापना केली. सगळे बोलवले, मंडप. मी पोराबरोबर खेळायला जायचो. आम्ही खेळता खेळता पोरांनी मला बसवलं, पंक्तीत बसलो. आयुष्यात तुपाचा वास, जिलेबी आयुष्यात ती पहिली पाहिली, असं मन हे झालं होतं ना. आणि तिथे मग सगळे ते त्या सोन्याच्या साखळीने ते अष्टगंध असतात ना, ते सगळ्यांना लावत आला. हा म्हणायला लावला, तुला सांगतो
अर्धा म्हणजे मला समाधी लागली. ते सोनं पाहिलं, कोणाला सोनं कतीलच मिळत होतं पाहायला. सोन्याचा स्पर्श, जिलेबी तुपातली, एक मिनिटाचा अवधी असेल तो 1 मिनिटाचा. आणि मग ते खाय कुंडली घावर दे बोला म्हटलं ते काय, मी घास घेणार ते दोघं ते गाल्या हरामखोरा धेड्या, ते बखोडा धरलं दिले फेकून बाहेर. ते पत्रवळी बाहेर ते कुत्रे भिडले. 8 दिवस ताप आला, घरीच गेलो नाही. म्हणजे वाढलेल्या जेवणावरून तुम्हाला उठवलं अस्पृश्य, वाढलेला जेवणानं उठवलं अस्पृश्य म्हणून. आणि त्या 8 दिवस ताप आला. मग घरी गेलो, परत काय झालं म्हणून काकू ते असं झालं आमच्यावर आला. आणि त्याने म्हणून त्याला पंक्तीने उचललं, कोणाशी भांडता. 8 दिवस ताप आला, तापच, भीती, ताप. मग ते गोरगमटे चेहरे, मग माझ्या डोक्यात घृणा आली त्या चेहऱ्यांची, गोऱ्या गोमट्या चेहऱ्यांची घृणा आली, तेव्हाच निर्माण झाली. मग तो जबलपूरला बघ बरं कसं सायकोलॉजिकली कसं रिफ्लेक्शन केली. तो त्रास, तो काश्मीर बामन तो नेणारा त्यांनी फसवलं मला, तो गोरे गोमटे. तर म्हटलं साला हे खरा हा विकृत रंग आहे. म्हणजे माणसावर आता देव सगळे गोरगोमटे, हिंदूंचे देव सगळ्या गोरगोमटे ना. छान छान राम, छान छान सीता. म्हणजे रामायण महाभारत ते वडील फोड करायला जायचे. मी 3 वर्षाचा होतो आणि त्याबरोबर जायचो. त्यामुळे माझ्या रामायण महाभारत शिवलीलामृत, दासबोध, हरिविजय, रामविजय सगळे माझ्या पाठ आहेत ते. आणि त्यातले बारकावे वडिलाबरोबर जायचं ना ऐकायला मी. वडील फोड करायचे. मग त्यातले बारकावे, खरं खोटं, चिवत्या बनवणं सगळं माझ्या नंतर. मग नंतर सगळं आकलन होतं. रीडर्स बाबाचं केलं ते वाचलं. म्हणजे पुढे हे पार्श्वभूमी याची अशी आहे, म्हणजे जे दृष्टी येते माणसाला, वैचारिक परिपक्वता येते, कन्फर्म आहे, तर ते पुढे कन्फर्म केलं हे असं. तर तो एक प्रसंग 7वीला होतो, तर आमच्याकडे अ ब क ड इतक्या तुकड्या होत्या. मग पहिला आणि दुसरा जो येईल तिथं वक्तृत्व स्पर्धा होत्या शाळेत, आता नाही होत. मग त्याला तलवार श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ. अच्छा. हा, मग बाईंनी मला दिलं होतं तलवार श्रेष्ठ, लिहून दिलं होतं भाषण. हे बघ तुझा नंबर आला, खिशातली चिठ्ठी काढून मन. जवळजवळ 100 शिक्षक, मोठी शाळा होती, 100 शिक्षक वर आणि 700-800 पोरं खाली. आणि आम्ही समोर बसलेलो. खेळताना 1000 पोरामध्ये खेळतो आपण, बरोबर, काही जाणत नाही. मग ते उठलं, श्रीधर आंबोरे वर्ग ड, 7वा वर्ग ड. मी उभा राहिलो आणि पाठीमागं बघितलं आणि सगळे डोळे माझ्याकडे. ब्लँक झालो मी, ब्लँक झालो. अरे ये ना. मग वर गेलो तर ते बोल ना. मग ते बाई वर्ग मी काय, मग मास्तर हा काय राऊत मॅडम, हिरा काढला तुम्ही, हिरा. आणि ते खिचात थरथर करून ते उलट पालट कागद आणि चड्डी ओली झाली माझी. बोलणं, शिक्षकांचे टोमणे आणि पोरग सगळं. तो जो भीती निर्माण झाली स्टेजची आजपर्यंत सुद्धा आहे ती. कधी कधी ती जागृत होतं, ब्लँक होतो मी. तर ती भीती कायमची माझ्या 8 दिवस परत ताप. म्हणजे ताप हा त्या घटनेमुळे माझ्या आयुष्याने सोडला नाही. आणि त्याच्यामुळे माझं स्टेज डेअरिंग खलास झालं होतं. मग आता पुढे काय होतं की डेअरिंग करून मला उभं, पहिलं म्हणाला नाही का फिरवतात कुस्तीला, ते त्याला धरून हौदातून, तसं मला करावं लागतं. मी अगोदर 5-10 मिनिटं त्या स्टेजमध्ये जातो. म्हणजे आता थोडं हे झालं. एक त्याचं परत सतीश बडवीनी रिफ्रेशर कोर्सला चित्राच्या भाषेवर मला औरंगाबाद बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात बोलवलं. असं मी काहीच बोलतो, उभं राहिलो ना, मग ते प्रोसेस सुरू होती ब्लँक होण्याची. मग आम्ही काय केलं, मला तो प्रसंग आठवतो. नाही आठवत नाही रे, ते मेंदूच हे होतो काय माहित नाही त्या प्रोसेस करता. मग ते चित्र नेली होती आणि मग त्याला म्हटलं मी ब्लँक जळणार की ते हे लाव, माझ्या रेकॉर्डने नेली होती, म्हणजे तुमचं ते प्रोजेक्टर. आणि झालं ना. आता तुम्ही शहाणे लोक असतात ते रिफ्रेशरवाले, स्वतःला
आणि मी गेलो असाच गेलो, हाती काही नाही, बॅग नाही, काही नाही. त्यांना वाटलं सरांच्या बरोबर कोणीतरी आलं हे करायला. मग ते मग म्हटलं एक माझी ओळख खरी करून दे, मी पोस्टात आहे, 11वी झालेलो आहे, हे खरी बघतोय. ते असे बसले होते सगळे. मग ते ओळख करून दिली, ते असे झाले, हे पोस्टात ते असे झाले. मग आता हे आपण भाषण करतो लगेच हा बाबा काय अक्कल देणार आपला, तो असा सूर होता. ब्लँक झालो मी. त्याने ओळखलं. मग ते 2 बाकड्याच्या मधून नाही का गुरुजी फेऱ्या मारतात, मग तसं मला त्याने फिरवलं आणि लगेच प्रोजेक्टर सुरू केलं. मग ते 5 मिनिटं ते लोक गुंतले त्याच्यात सगळे चित्र रेखाटणं पाहणं. परत माझं डेअरिंग आलं, रिकलेक्ट झालो मी. आणि 2.25 तास त्यानं उठून दिलं. चित्राची भाषा पूर्ण मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र हे पूर्ण इथं चित्राची भाषा हे सांगितली. 1.5-2 तास. दुर्दैव असं ते रेकॉर्डिंग झालं नाही. नाही, आता मी त्याच्याकडे येणारच होतो की तुम्ही हे सगळं तुमचा असा प्रवास होत गेला, पण तुम्हाला ज्यांचा सहवास लाभला आणि त्यांच्या सहवासातून तुमची चित्रकला विकसित होत गेली. उदाहरणार्थ पु ल देशपांडेंचा सहवास तुम्हाला लाभला, कुसुमाग्रजांचा सहवास तुम्हाला लाभला, रावसाहेब कसबेंचा सहवास तुम्हाला लाभला. असे विशेषतः भालचंद्र नेमाडे यांचा सहवास, विजय तेंडुलकर, तर अशा सगळ्या लोकांच्या सहवासात येत येत तुमच्या चित्रांमध्ये जो विचार डेव्हलप होत गेला तो कसा होत गेला? मग हे जे पार्श्वभूमी हे जे मी लहानपणचे सगळे घटना हे सांगितलं, जे जडणघडण माझी लायब्ररीची सांगितली, त्या मोडमुळे पुस्तकं वाचण्याचे सांगितले. मग इकडे आलं तर बाबासाहेबांच्या राजगुरूंनी प्रचंड बदल केला की हे वर्ज हे कशाला वाचायचे, ते कशाला वाचायचं. ते न स्वतः बाबासाहेबांनी सगळे विषय, मी खूप पुस्तकं आणायचो, 10 रुपयात 5-5, 6-6 पुस्तकं आणायचो रद्दीतले, ते वाचायचो. माझ्याकडे 5 ज्ञानेश्वरी होत्या, 5 भाषेसाठी. माझा काय संबंध ज्ञानेश्वरीचा? मी का मराठी भाषेचा प्राध्यापक आहे? माझ्याकडे 5 ज्ञानेश्वरी होत्या. वेद, उपनिषद, श्रुती, हे सगळे जेवढं मला वाचायला. आयुर्वेदचे ग्रंथ मला फार प्रचंड आवड आहे आयुर्वेदची. युनानी मेडिकलची आवड आहे. नाटक, अमरापूरकर करामुळे नाटकाचे प्रवाह, मग सगळे नाटकातले जे जिनिस आहे नाटक, लोककला, शास्त्रीय संगीत, ही जी तुम्हाला हे सगळं कलेला पूरक आहे, प्रेरक आहे. ही सगळी जंत्री जी आहे ही सगळी कलेसाठी, कलेच्या निर्मितीसाठी फार मोलाची आहे. नाही, मग पु ल देशपांडेंनी तुम्हाला जो फाय फाउंडेशनचा पुरस्कार, तर ते काय झालं, मी ते मासे काढायचो, आधी मासे काढायचो आम्ही, सदाशिव अमरापूरकर मी. मग ते संपादक होते. ते संपादक होता मासिकाचे, ते सदाशिव अमरापूरकर संपादक. हा ना, पण बाकी सगळं मी कार्यकारी संपादक मीच होतो. मग त्यातल्या रेखाटणं, चित्र, साहित्य मागवणं, हे ते. तर ते काय करायचं अमरापूरकर, तो मुंबईला सगळ्या, त्यावेळेस तो सिनेमात नव्हता, INT नाटकं करायचं. तो नाटक सगळा नाट्य ग्रुप होता, सगळा टॅलेंटेड. हे मासिक त्यांना द्यायचा. मग तेंडुलकर नाटकातले, मग तेंडुलकरकडे द्यायचा. फुलं नाटकातले, भक्ती बर्वे, फुलराणी मधले तिनेच काम केलं ना, ती फुलराणी मधली. मग तिच्याकडे गेलं, ते फुलकडे गेलं. मग तो सगळ्या जे टॉपमोस्ट साहित्य ते मासिक द्यायचं. हे कोण करतं, हे कोण करतं, त्याला विचारायचं. हे चित्र वेगळी आहेत का, त्यांना नाटकातल्या लोकांना, साहित्य लोकांना नजर असते कलेची. हे कोण आहे, हा वेगळं आहे. तर तिथं ते पुलंकडे पण मासिक गेलं ते. आणि मग आम्ही तोच पाठवायचो, तोच द्यायचा, पोस्टानं पाठवत नव्हतो. टॅलेंटेड माणसाकडे हे अंक. त्या आदिमचा पहिले वर्गीण जरा भालचंद्र नेमाडे आहेत. भालचंद्र नेमाडे नगरला असताना ज्या गल्लीत राहिले, ते बिडारमध्ये त्या गल्लीचा उल्लेख आहे, बेलदार गल्ली. ते नगर कॉलेजला 60-62ला प्राध्यापक होते, तेव्हा त्या गल्लीत राहायची. ससेवाड्यात राहायची, एकच भिन, इकडे अन्सार मंजिल, इकडे ससेवाडा, आणि त्याच्यातला उल्लेख आहे. तर ते पत्ता बघितला, जे अन्सार मंजिल लागले, ते पोस्टात गेले, स्वतः मनी ऑर्डर फॉर्म भरला,
₹15 मला पोस्टानं पाठवले आणि खाली लिहिलं, तू औरंगाबादला आल्यावर मला भेट, तू जरूर मला भेटायला ये. नेमाडे सर. हो, ते कुपन जे म्हणे वाटत काही वर्ष सांभाळले मी ते. पावतीही नाही, रशीद त्याची. इकडे प्राध्यापक लोक हात लावत नाहीत कठल्या साहित्याला, वाङ्मयीन माशाकडे हात लावत नाहीत, कळत नाही. आणि नेमाड्यासाठी ₹15 पाठवा आणि मला आग्रह केला. मग आलटी इंजिनियर आली का प्रिन्सिपल, तो माझा मित्र, त्यावेळेस तो आंबेडकर कॉलेजला होता. क्वार्टर आपल्या पुतळ्याच्या समोर विद्यापीठाची, तो क्वार्टरमध्ये राहायचे. आणि यांच्या क्वार्टरच्याच घर क्वार्टर. त्यावेळी नुकतं गोव्यावरून नेमाडे सर आले होते इंग्रजीचे. मग नेमाडे सरांचा तुमचा संपर्क सहवास आला. मग पुलंचा आणि तुमचा संपर्क कसा? हा, मग तेच म्हणतो ना की ऋतुराज एक रामदास फुटाण्याची संस्था होती सिनेमाची. ते काय करायचे, ऑस्करला जे सिनेमे आहेत ऑस्करला ते नगरला आणायचे आणि ते मंडळाला दाखवायचे वर्गणी हे करून. खूप अप्रतिम. मग त्याच्यामुळे एक सिनेमाची दृष्टी, चांगुलपणा काय असतो, ऑस्करचे सिनेमे काय थीम असते हे कळलं ना त्या याच्यामुळे. मग ते असं झालं की पु ल देशपांडे, सुनीता देशपांडे मर्ढेकर आणि आरती बर्मनच्या कवितेचा कार्यक्रम करायचे. आणि ते लोक मग आता कोण बोलावं नाही बाबा त्यांना, गाड्यान गोड्यान पत्रिका. ते नगरचे लोक गेले त्यांच्याकडे की नगरला ठेवू. तर पुलंनी काय म्हणालं, एक करा म्हणे, मला ₹1000 कमी द्या, पण पत्रिका जी आहे ना ती चांगली काढा, त्यात रस्व दीर्घ काय चुका अजिबात ठेवू नका म्हणे. ते ठेवली तर म्हणे मी जाहीर झापत असतो त्या लोकांना. मग त्यांनी ते म्हणे हो सर, म्हणजे काही नाही. ते लोक आले, मग ते आले माझ्याकडे. आता आम्ही ते मासिक काढायचो ग्रेस, ते बरंच प्रकार महाराष्ट्रभर गाजलं होते ते. ते म्हणे ते पुलंची आहे, तू पत्रिका तू करायची. तर तुला सांगतो अशी 3-4 पत्रिका केली होती. त्या वेळेत त्या पत्रिकेची किंमत 83 साली ₹15 कॉस्ट होती त्या पत्रिकेची. आज ₹500 त्या पत्रिकेचे कॉस्ट. काही नाही गेलं, एकावर पुलांचा स्क्रीन टाकून हे पान उलटलं, ते मर्ढेकरांची कविता, पुढे रेखाटन, पान उलटलं, एक रेखाटन आणि पाठीमागं परत एक पुलंचे हे. आणि ती पत्रिका काही नाही रे, फक्त वेळ या नमस्कार अजिबात नाही. अखेरच्या वळणावर या, त्यात काही हितशत्रू होती निर्माण झालेली मला. आणि ते म्हणाले, हे त्यांना माहिती आहे हे सगळं अमूर्तच कुटाणा आहे, कविता निवडणे काय करणे. त्यांनी दिली पिन मारून, इथं चुकलं म्हणे, पत्रिका गेल्या, 1000 पत्रिका काढल्या आणि पत्रिका नंबर दिले त्या सीटचे, कोणी कुठेही बसू नये म्हणून. आणि ते हितशत्रूंनी कान भरले ना, झालं ना माझं डोकावर. मग ते लोक बोलायला लागले, आता बस तासतात म्हणे, झालं एवढं हे केलं, कुटाण्याचं काम केलं, तुझ्या चुकीमुळे जेवण. नाही, दुर्दैव असं की त्या लायब्ररीमध्ये ते सगळे संग्रह होते ना त्या मर्ढेकरांचे, यांनी गायब करले, सापडलेच नाही. तुला सांगतो, कार्यक्रम झाला, ते झालं, दिवस आला, तर ते पाठीमागचं स्टेज पण चांगलं केलं. तर ज्याच्याकडे जे मुख्य होता त्याच्याकडे त्याची चावी होती सहकार सभागृहाच्या त्याची. मग पुलांना आवडली कधी? ऐकून घे ना तू, प्रश्न पुढंच ऐक पूर्ण, फार मजेशीर आहे. इतका सुंदर घटना आहे ही. म्हणजे मला जे निगेटिव्ह येतं पहिले, तर ते त्याच्याकडे गेलो. शनिवार दिवस चहा जेवण नाही, डोक्यात टेन्शन, आता बोलणे खावा लागतील, लोकांचे मार खावा लागेल, काय काय करावं लागेल माहित नाही ना. आणि बासू भट्टाचार्य होते, पु ल देशपांडे, आणखी बरेच दिग्गज मंजुळी त्याच्या बंगल्यावर. मी गेलो, बाहेर उभं राहिलो म्युन्सिपाल्टीच्या नोकरासारखा. मग त्याने काही बोलावलं नाही मला, माझ्यावर नाराजच होते ना ते. मग पुलं आले बाहेर दाराशी. मग ते म्हणे एक मिनिट श्रीधर म्हणा थांब. मी खाली 15 फूट अंतरावर. मग सांगितलं, भाई हाच तो, हे याने पत्रिका ह्याने केली. अर्ध्या मिनिटात पुलंनी माझ्या पायापासून, चपलापासून ते सायकल वापरायची ना मी, आणि शबनम होती, घामानं चारा डबडबला पायापासून माझ्याकडे बघितले त्यांनी. असं केविलवाड्या नजरेने बघितलं ना त्यांनी.
भयंकर गीत. ते मला अजूनही ती नजर आठवते. ते झालं मग 5:30-6ला कार्यक्रम. मी कोणीच मला बोलत नव्हतं ना, रिस्पेक्ट नव्हतं. त्याच्या अगोदर वा 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 काय झाली. आणि मग मी काय केलं तर आता कशा शिव्या देतात पुढे ऐकण्यासाठी एकदम बाल्कनीत गेलो. कार्यक्रम सुरू आणून पडद्याआडी लपून राहिला असा, पडद्याआडी. म्हटलं बोलणं सुरू खाल्लं की असंच खाली जायचं. आणि काय जे होईल ते मी शिव्या देणं सुरू केलं. हे काय असं तसं म्हटलं की तुला सांगतो ते सगळं उघडलं. सगळं ते दोघं नवरा बसलेले, त्याने अशी पत्रिका धरली अशी. इतका घाम आला मला, माझा जाडा असतो ना, अटॅक आला असता कदाचित. घाम आला, थरथरी सुरू, जेवण नाही, नुसतं 10-12 कप चहा घेत आलो दिवसभर, जेवण नाही काही नाही, असं थरथर थरथर कापत. त्यांनी पत्रिका दाखवल्याबरोबर म्हटलं झाला आता हे आपले बोंबालतात, आता झोपडतात. आता ही पत्रिका त्याच्याच भाषेत सांगतो, ही पत्रिका इतकी सुंदर आहे, इतकी अप्रतिम आहे. मग त्यांच्या भाषेत यशवंत मनोहरांचे शब्द कळा, ते पुलंचे शब्द कळा, याच्यातलं सौंदर्य, कवितेचे सौंदर्य, अक्षरातलं सौंदर्य इथपर्यंत ऐकलं मी. ह्या पत्रिकेच्या सुंदरता इतका आमचा कार्यक्रम होणार काय मला शंका आहे. बस हे वेळ ऐकलं मी खाली आलो, बरं 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 खाविलो. आणि 10 कप चहा ऐकलो. किती? हो, तो आमचा ओळखीचा तो. अबे मरशी नाही का म्हणे, 10 कप चहा. म्हटलं काय कसंच झालं, म्हटलं मी जेवलोच नाही. मग चाल म्हणे तुला बटाटा खाऊ बोलतो, चाल पहिली. अरे पुलंचे हे शब्द तुमच्या कानावर संपले ना. ते ह्या पत्रिकेच्या सौंदर्य की हा कार्यक्रम सौंदर्य होईल केलं माहिती नाही. बस समजे एवढं. तर पुढे मग आणखीन बोलले. दुसऱ्या दिवशी सोसायटीची जी शाळा आहे मोठी, त्या सोसायटीच्या प्रांगणामध्ये 5,000 लोक जमले होते. सुरुवात माझ्याकडून केली की नगरमध्ये असाच, मला काहीच माहित नाही. मग ते लोक मला शोधायला लागले. अबे तू लोका म्हणे इथे पोटात ते पुलं तुझं, तर तू गौरव आला, तू म्हणे काय केलं रे तू असं. मग पेपरला सकाळला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं कव्हरेज केलं होतं, ते चित्र टाकलं. आता पुलं तर कोण नाही छापणार. मी परत पुलांना तोंड दाखवलं नाही. ते 3 दिवस होते. लोकांनी चहा पिताना फोटो, जेवताना फोटो, अमक फोटो, पाया पडण्याचा फोटो. मी तोंड सुद्धा पाहिलं नाही त्यांचं. हा पहिला तेवढा सहवास, कुठला ती नजर, तो सहवास. आणि त्यानंतर ही फेब्रुवारीची घटना, मार्च एप्रिल मध्ये ती 5 फाउंडेशनचं. आणि तुम्हाला लगेच 5 फाउंडेशनचं मग लगेच मिळालं ना. मग आता लोक हे आमच्यामुळे मिळालं तुला, तुला कार्यक्रम आम्ही घेतला. तुम्हाला थांबवतो मी, पण मला आमच्या सारख्यांना आनंदाची गोष्ट काय माहितीये का, की तुम्हाला 5 फाउंडेशनचा त्यावेळेस इतका नावाजलेला पुरस्कार मिळाला. आणि चित्रांसाठी भारतातला. आणि पु ल देशपांडेनी सगळीच मंडळी त्यासाठी महत्वाची होती. नाही तेच होते ना त्याच्या कमिटी मुख्य. बाकी सगळे डायरेक्टर लोक होते वेगवेगळे. आकाशवाणी डायरेक्टर, निवड समितीमध्ये 14 लोक भारतातून निवडले होते. 14. तो किती साली मिळाला? तो 1983 साली. आणि सगळ्यात कमी वयाचा मी होतो. दिग्गज माणसं होते. जयंत नारळीकरांच्या बरोबर होतो, ते होते. जयंत नारळीकर, खाशाबा जाधव, पहिले जे गोल्ड मेडल जगात ते खाशाबा जाधव बरोबर होते. RK लक्ष्मण जागतिक कीर्तीचे त्यांच्याबरोबर होते. मराठीतला GA कुलकर्णी त्यांच्याबरोबर होते. अरे बाबा, असे दिग्गज माणसांच्या सानिध्यात मी होते पिल्लू. आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला हा 5 फाउंडेशन. आणि आणखीन 14 लोक होते भारतातले. 14 लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले, खूप मोठे मोठे दिग्गज लोक होते, खूप मोठे मोठे. मग या पुरस्काराच्या शिवाय अजून कोणकोणते पुरस्कार? त्याच्यामध्ये खूप संस्थेचे मिळाले. पद्मश्री विखे तो पुरस्कार मिळाला. तो जालनाचा पद्मश्री, तो स्वातंत्र्य सैनिक, तो 25,000चा आहे, तो मिळाला. प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे तो. ते पोटे म्हणून अमरावतीचे आहेत, ते मोठं प्रस्थ आहे, त्यांचा मिळाला. म्हणजे खूप, म्हणजे बरेच आहेत. आणि तुम्ही काही दिवाळी अंकामध्ये ज्या काही कथा लिहिल्या, विशेषतः ललित
ललित कथा चित्रांच्या संबंधी लिहिल्या, तर त्या अमरावतीच्या विद्यापीठात, कोल्हापूर विद्यापीठात अभ्यासक्रमात आहे, बरोबर आहे? हा, तर ते ना अभिजात नावाचा शशी पटवर्धन आकाश मिळेल होता दोघांना बायको. ते अभिजात नावाचा निसर्गाला वाहिलेला दिवाळी अंक काढायचे. फार सुंदर अंक होता तो, सगळं वाईल्ड लाईफ. मी नेमका ताडोबाच्या जंगलातून आलेलो होतो. मग तो म्हणाला, श्रीधर काय करतो? म्हटलं, यार म्हणजे रजा वाढव, तू एक ललित लिही म्हणे, तू आता ताजा आला तर अनुभवाचा लिही तू जंगलावरला. मग आता काय म्हटलं असं मग असं लिही ना. म्हटलं अरे असली म्हणे, मी चेक करेन, हात लेखली. मग त्याच्याकडे लिहिला तो लेख 40 वर्षापूर्वीचा अभिजात मध्ये आलेला. कारण मी चेक करण्या अमरावती विद्यापीठामध्ये त्यांनी काय केलं, जे मंडळ असतात ना अभ्यास, वेगवेगळे विषय मुलांसमोर, निसर्ग, अनुभव कसे असतात, कशी शैली असते, हा धरून त्यांनी तो लेख घेतला. 40 वर्षापूर्वीचा मागवला. बीएच्या अभ्यास, आणि तो बीएच्या 3ऱ्या वर्षाला आहे. ते दुसराही एक आहे ना तो रेगोटे, आणि तो पण मला वाटतं कोल्हापूर विद्यापीठ, तो कोल्हापूर विद्यापीठामध्ये बीएच्या 1ल्या वर्षाला आहे. तो शांताबाई शेळकेनी माझ्याकडनं लिहून घेतला. 5 फाउंडेशन मिळाला ना, तो 83 ला मिळाला. 84च्या दिवाळी अंकात मग तो लेख शांताबाईने माझ्याकडे लिहून गेला. त्यांचा पण तुमचा खूप जवळ, फार जवळचा. त्या बाई मांजरीचं चित्र खूप काढायचे, त्यांना मांजर खूप आवडते, प्रचंड मांजरीचं आवडते बाई. आणि त्यांची पर्स काढली की असे चुटोऱ्यावर मांजरीचे पिल्लाचं रेखाटन, मांजरीचं रेखाटन खूपच होतं. मग ते म्हणून त्यांची बहीण होती नगरला, त्यांची शांताश्री, वर्षातून एक वेळ यायचे. मग त्याच्या बाजूला पोस्टमन राहायचा. ती बाई त्याला सांगायची की आंबोरू कुठे आहेत? ते म्हणे या पोस्टात आहे. त्यांना सांग संध्याकाळी या म्हणा इकडे. आणि ती माऊली म्हणजे मला लेकरासारखीच आहे. मी गेलो की सगळं जंगलाचं, मग ते राहायचं घरातलं, या सगळ्यांना बोलवायची, ऐका म्हणे. त्यावेळेस डिस्कवरी वगैरे फार असेल ना, चॅनलच नव्हते ना. मग ते सगळे यायचे, मग मी सगळं किस्से सांगायचो, वेगळ्या घटना. खूप त्या बाईने, अरुणा ढेरेंचा पण तुमचा, हा अरुणा ढेरे, ते तिच्या कविताच हे केलं ना मी आदिममध्ये. तिच्या कविता यायच्या, ती नगरला आली होती. तिने सकाळमध्ये त्याच्यावर इतका सुंदर लेख लिहिला होता. तो दिवाळी अंक आहे ना आदिमचा, तो सायक्लोटाईप केला होता. खूप तिने ओळखी करून दिल्या मला चांगल्या चांगल्या लोकांच्या, ती पण खूप व्हायची. तो जो रेगोटा नावाचा लेख आहे, रेगोट्या राज्याच्या दिवाळी अंकात आला होता. आणि अरुणा ढेरे तिथेच राहायची शनिवार पेठेत. आणि हे शनिवार पेठेतच ऑफिस होतं. ते नेमकं मी गेलो तर तो छापणं चालू होता रेगोट्या. ते तसंच त्यांनी दिलं. श्रीधर वाडेकर म्हणाला, हे बघ, घे वाच, घे तुझ्या रेगोट्या, नाव देईल तुला. आणि तसंच धरलं आणि हिच्याकडे गेलो होतो 5-10 मिनिटाच्या अंतरावर. तर ते राचीन ढेरे जेवत होते. अरे ये काय आणलं? तर ते उजव्या हाताने जेवते. ते म्हटलं, अण्णा हे माझ्या आयुष्यातलं पहिलं ललित, आणि शांताबाईने माझ्याकडे लिहून घेतलं. बघू 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 बघू. ते हात तसाच, फार लहान लेख आहेत. आणि त्यांनी जे वाचलं ना ते शेवटच केला, जेवले नाही ते. अरे तू काय लिहिलं म्हणे? काय लिहिलं? मी घाबरलो ना. तसं तुमचे कोणते पुस्तक प्रकाशित नाही? पुस्तकच नाही ना. मग हाही दिवाळी अंकातला लेख आहे. रणधीर शिंदे जे HOD आहेत कोल्हापूर विद्यापीठाचे, ते म्हणजे सर बोली भाषा अशी नाहीशी होत चालली, तुमचा लेख वरडी बोली भाषेतला आहे. तर पोरांसमोर काही त्यांनी याच्यातले घेतले, कोकणातले मालवणी भाषा वगैरे, ते त्यांना लेख फार मिळाले नाही बोली भाषेतले. मालवणी मिळाला, आणखी कोकणी काहीतरी वाटते, आणि हा वराडी मिळाला. अजूनही मला एक विचारायचं आहे. आता आपण तुम्हाला ज्या ज्या लोकांचा सहवास लाभला त्याच्याबद्दल बोलतोय, पण मी पाहिलंय आणि अनुभवलंय की रावसाहेब कसबेंचा तुमचा सहवास जो आहे तो फार मी डोळ्यांनी पाहिलाय, फार वेगळा आहे. एकनाथ पठारे यांच्याशी तुमचं स्नेह मी अनुभवलेला आहे. कारण मी पण पठारे काकांच्या शेजारी पाय टाकून तिकडे जायचं. सुमती लांडे असतील, हे प्रकाशिका, तर ह्या सगळ्यांचा, तर त्याविषयी काही सांगा मला. ते काय झालं, रावसाहेबांचं ते सगळं अस्मिता दत्त किंवा त्यांची भाषणं, झोत, हे सगळं सगळं डोक्यात होतं ना.
आता मी नगरला ते याचं मग सहवासाचा वारंवार येत नव्हता ना रावसाहेबांचा. मग कुठं काय आले कार्यक्रम असले की ते जायचं. मग पांतवणे सर, केशव मेश्राम, दया पवार, दयापर्यंत यायचे ना. चांगली माझी ओळख होती दया पवारची त्यावेळी. हे जे गाडले लोक होते, बाबूराव बागवाल्यांचे फक्त फार कमी माझी भेट होती. केशव मेश्रामची ते अकोल्याची होती. यशवंत मनोहरांची नाहीये, मग आता अलीकडे माझी होती. बरं ते नागपूर. पण रावसाहेबांचा संबंध आणि त्यांचं सगळं हा मग ते कसं झालं माहितीये का, की अस्मिता दर काही काही संमेलनामध्ये अस्मिता दर्शा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सरांचा ओळखी होत गेल्या. जवळ गेलो. असा दीर्घ संवाद झाला म्हणतो त्याने. वाचत होते त्यांचं भाषण ऐकत होते, वेगवेगळे विचार ऐकत होतो. मग त्यांचं ते पुस्तक जे आहे मानवाने धर्मचिंतन, त्याची प्रोसेस अनेक दिवसापासून जी होती की हे पुस्तक काढायची. मग त्यांच्या डोक्यात आलं की लहू कुठेतरी भेटले ते म्हणजे श्रीधरला आहे का, ते त्याला क्वार्टर मिळाला होता. अरे म्हणे मी तुझ्याकडे होतो. मग ते लहू आणि रावसाहेब, लहू कानडे, मग ते म्हणजे श्रीधर आपल्याला पुस्तकांत ते सजवायचं. हो म्हटलं काय सर तुम्ही कथाकार का तुम्ही कादंबरी थोडी ते सजवायचं का, कवी आहे ते, तत्वज्ञानाचं पुस्तक आहे आणि तेच म्हणे आपल्याला सजवायचं, तुझी वेगळी रेखाटनं आहेत. म्हटलं मला इतका आनंद झाला. म्हटलं अट एक ते मला वाचायला नाही देऊ, तुम्ही ती काय महिना लागू द्या पण तुम्ही इथे या आणि आपण बसू तिकडे देऊ ना. मग तुम्ही रावसाहेब कसबे आणि लहू कानडे तर 2 वाजेपर्यंत मला वाटतं मी मटण केलं होतं बरं का वेळा. मी स्वयंपाक करतो त्यावेळी क्वार्टर मिळाल्यामुळे. मटण मी केलं होतं, लवणी भाकरी आणल्या भरून आणि छान 2 वाजेपर्यंत आम्ही पहिली सिटिंग. मग तेव्हा रावसाहेब कळाले. दुसरी सिटिंग अधिक कळाली. म्हणजे रावसाहेबांना सवास म्हणजे शेकडो पुस्तकांचं वाचन होणं जे माहितीच नाही. मग नंतर ते भक्तीसाठी, भक्ती आणि दम, मग ते मिरीसाठी कुठं कुठे गेले एका रेफरन्ससाठी ते सांगत होते. म्हणजे हे जे संदर्भासाठी जाणं म्हणतो, शोधकाचं संदर्भ शोध, हे खऱ्या विद्वत्तेचं लक्षण. म्हणजे रावसाहेबांच्या जवळजवळ बहुतांशी पुस्तकांना तुम्ही कव्हर केलेत आणि आतले चित्र काढलेले. तिसरे एक आहे ना की ते काय भक्ती आणि धम्म आहे. नाही, भक्ती आणि धम्म त्याच्यानंतरच केलं होतं एक, मी काय आठवत नाही. पण हिंदू राष्ट्रवाद नाही, मला आनंद होतो धम्म आणि जास्त दिला. फार खूप लौकिक झालं. आता अधिक आनंदाची गोष्ट खरं म्हणजे ती सांगायला पाहिजे की त्यांचं जे भाषणे आणि लेख आणि मुलाखती यांचं जे 800 पानांचं संग्रहित होणारं जे पुस्तक आहे जे आता आपण प्रकाशित करतोय, त्याचे सगळे चित्र त्याचं मुखपृष्ठ आहे आंबोरे सरांनी केलेलं आहे. आणि ते त्यासाठीच गेले 4-5 दिवसापासून नारायणगावमध्येच आहे. या मुलाखतीचं औचित्य पण ते आहे. पण हे पुस्तक करताना तुम्हाला काय वाटतं? अरे हे म्हणजे आता ज्याला उचंबळून येणे म्हणतो किंवा फळं येणे म्हणतो करतो माझ्या विचाराला त्या पुस्तकाचं नाव सांगायला पाहिजे. त्याच्या अगोदर पुस्तकाचं नाव आहे आत्तदीप भव आणि या पुस्तकाचं सगळे रेखाटन श्रीधर आंबोरे यांचे आहेत. रावसाहेबांचं म्हणजे जो ज्याला म्हणतात ना शेवटचा ज्याला म्हणतो, आणखी होतील त्यांच्याकडनं, परंतु ज्याला फळ येणे म्हणतो, परिपक्वता येणे म्हणतो, त्याचा गाभा, त्यांचा जो विचाराचा गाभा आहे जगण्याचा बोलण्याचा, हा सगळा आंबेडकर मार्फत बुद्ध आहे. उलट आहे बरं का, बुद्ध मार्फत आंबेडकर नाही, मी उलट समजतो मी. आणि नंतर बाबासाहेबांमुळे नंतर ते बुद्ध, त्याच्या अगोदर असेल त्यांचं वाचन चिंतन, पण बाबासाहेबांमुळे ते अधिक बुद्धाकडे, बुद्ध आणि धर्मामुळे त्यांच्या जसं जसं वेळ मिळत असेल त्यांना तसं तसं ते बुद्धाकडे, विचाराकडे अधिक मला वाटतं चिंतन ह्या दृष्टीने. म्हणून त्यांचे काही काही जे लेख आहेत काही हा बुद्धाचा गाभा असलेले आहे. बुद्ध आणि धम्माचा जो बाबासाहेबांचा गाभा आहे तीच विचाराची परिपक्वता, माणूस केंद्रबिंदूत ठेवून, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, तो जो
परिवेश आहे सगळा, भोवती सगळं तत्वबुद्धाचं आणि बाबासाहेबांचं आहे, हे खास मला जाणवलं. म्हणून हे अत्तदीपभोज आहे की ह्या माणसाने स्वतःकडे बघितलं नंतर जगाकडे बघितलं. आणि तसं रावसाहेबांचं सुद्धा हे लेख तुम्हाला स्वतःकडे बघायला शिकवतात. आता हे जे पुस्तक आहे ना, त्याची भाषणं असतील, लेख असेल, हे स्वतःकडे वाचकांनी कसं बघावं, समाजाकडे कसं बघावं, याची मंत्र देणारा म्हणजे त्याच्यामुळे मला खूप आवडलं ते. मला तर एका माझ्या मित्राने असं सहज विचारलं होतं किंवा रावसाहेबांकडे तुम्ही कसे पाहताय. तर मी एका कमी शब्दात त्याला एकच सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर आता जर असते या घडीला, जागतिकीकरणाच्या आपण वावरतोय, तर बाबासाहेबांनी या सगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहिलं असतं आत्ताच्या घडीला. तर ते म्हणजे बाबासाहेबांचा आत्ताचा दृष्टिकोन म्हणजे रावसाहेब कसबे एक्सटेंड. बाबासाहेबांनी काय लिहिलं असतं, बरोबर, ते रावसाहेबांनी लिहिलं. अगदी बरोबर. बाबासाहेबांनी काय विचार केला असता तो रावसाहेबांनी केला. बरोबर. म्हणून आमच्यासारख्या तरुणांची जबाबदारी ही आहे की रावसाहेब कसबे नव्या पिढीच्या समोर कसे घेऊन जाता येतील, अधिकाधिक कसे देता येईल. एका अर्थाने बाबासाहेबच नेतोय आपण. बरोबर आहे ना. आणि म्हणून या पुस्तकाची निर्मिती करण्याचा घाट आपण घातला. आणि तुमचं अभिनंदन आणि आभार यासाठी की तुम्ही स्वतःहून याच्यात इन्व्हॉल्व झाला. त्याला कारण आहे ना, रावसाहेबांच्यासाठी हे करायचं आहे. नाही मला म्हणजे ज्याला म्हणतो ना बाबा इति कर्तव्यता द्या नाही का, परिपूर्ती किंवा ते मोठे मोठे शब्द काही हे नाही, पण ते असं हे रावसाहेबांचं अरे क्या बात आहे आणि माझ्याकडनं व्हावं. आता समजा बा नसती भेट झाली, हे झाली, तर मला फार दुर्मुखल्यासारखं झालं. नाही, मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की रावसाहेबांचं वय आता 81 वर्ष आहे. तुमचं 79 वर्ष, 2-2.5 वर्षांचा फरक आहे दोघांच्या वयात. तुम्ही सुद्धा अशा एका वयाच्या स्टेजवर आलेला आहात का जिथे बुद्धाचा विचार अगदी मनात रुजवून म्हणजे स्वतःकडेच बघायचं. आता ममता भरे काळजाडे लोकांकडे पाहणं आहे की नाही. म्हणजे तुमचं वय आता 79 आहे. 79 सुरू. आणि या वयात सुद्धा तुम्ही आता चित्र आणि रेषांची भाषा परत रावसाहेबांसाठी बोललात, त्यांच्यासाठी काढली. खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण ही ऊर्जा देणारेच विचार आहेत ना. म्हणजे उद्युक्त करतात चित्र काढायला, वेगळं विचार करायला लावतात. ही सगळी किमया लेखांची असते, विचार करण्याची असते. जे कोणी असेल, रावसाहेब आहेत, आणखी खूप लोक आहेत ना, बरोबर, की जे आपल्याला पुरवतात, प्रेरणा पुरवतात, उद्युक्त करतात. काही काही घटना चांगल्या उद्युक्त करतात. मला आता आपल्या समाजाच्या शेवटी असं काही विचारायचं, काही गोष्टी अशा आहेत की ही जी चित्र तुम्ही आता तुमचे जे बुद्ध आहेत, मला असं वाटतंय की मी जेव्हा जेव्हा तुमचे चित्र पाहत आलोय तेव्हा त्या प्रत्येक चित्रात वेगवेगळ्या रूपाने बुद्ध साकारलेले आहेत तुम्ही. आणि बुद्धाच्या असंख्य प्रतिमा तुमच्या याच्यात आलेल्या आहेत. तर त्या वेगवेगळ्या बुद्धांच्या प्रतिमा ज्या आल्यात, तर त्याच्याकडे तुम्ही स्वतः चित्रकार म्हणून कसे पाहता? नाही, प्रतिमा कशा आल्यापेक्षा ते येत गेल्या. मी कसं आता भूतानला गेलो, आम्ही श्रीलंकेला गेलो, नेपाळला गेलो, म्यानमारला गेलो, थायलंडला गेलो, तर लक्षात यायचं की तिबेटला जाताच येत नाही. माझी प्रचंड इच्छा होती. एक मला जपानला पण जायचं. आता याच्यावर माझा विचार आहे. मग तिबेटला खूप जायची इच्छा होती. तिबेटला आता जिथं जिथं बुद्ध गेला, ज्या ज्या देशामध्ये बुद्ध गेला, त्या त्या देशाने आपला चेहरा, त्या देशाचा चेहरा बुद्धाला दिला. अॅनाटॉमी, त्याचे बुद्ध जे आहे वेगवेगळ्या. मग ज्यांना हा झाला वैश्विक पातळीवरला विचार आणि माणूस पातळीवरला, कलावंत, ज्या कलावंत शिल्पकार असेल, चित्रकार असेल, नाटककार असेल, संगीतकार असेल, ते त्यांनी जर त्याला जसा बुद्ध भावला तसा तसा तो त्या शिल्पामध्ये येतो, चित्रामध्ये येतो. आता डेकोरेटिव्ह बुद्ध काढणं वेगळा नाही का, खूप छान छान आहे, खूपच सुंदर आहे कलर. तुम्ही नेहमी म्हणता की माझ्या चित्रांना अॅनाटॉमी नाहीये. तर तेच सांगतो तुला. ते हेच सांगतो तुला की ती एक तर मी नाकारलं हे सगळं शरीर शास्त्राचे. माणूस आहे ना, मग ते एवढा हात लांब, तेवढं नाक पाहिजे, तसे डोळे पाहिजे, ते भानगडीत नाही पडलं. माणूस आहे, व्यक्ती आहे, आणि मग त्याला त्याचे भाव असतात.
जे चित्रात भाव पाहिजे आशे पाहिजे तो येतो आणि तो मला पकडता येतो म्हणजे पेक्षा आता लोक म्हणतात ते असंच चित्र आहे. म्हणजे भोगणे जो आहे वेदना भोगणे पाहणे अनुभवणे चांगल्या गोष्टी सौंदर्य पाहणे अनुभवणे ते गोष्टी यायच्यात. तर बुद्धाला मी माझ्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा मला बुद्ध असा दिसतो की त्यांनी भेदभाव केला नाही, माणसामध्ये भेदभाव केला नाही, गोर गरिबामध्ये भेदभाव केला नाही, कुठल्याही शरीराला विकलांग किंवा आजारी आरोगी हे माणूस म्हणून त्यांनी सगळ्यांचा विचार केला की ज्यांना चेहरा नाही त्या माणसाला, ज्यांना काहीच नाही अशा माणसांना त्यांनी जवळ केलं, छातीशी कवळलं आणि त्या माणसांनी बुद्धाला आपलंशी केला. तर तो त्यांचा जो बुद्ध आहे तो बिगर अॅनाटॉमीचा असेल, बिगर चेहराचा असेल. अॅनाटॉमी म्हणजे इतकंच पाहिजे नाही, बुद्ध तर महापुरुष आहे आणि तो हे त्याला असं करून तसं नाही, हे वैयक्तिक आहे. तो माणूस होता. पहिले बुद्ध म्हणजे हा मानसशास्त्रात जगातला पहिला मानसशास्त्रातला माणूस होता. त्याने माणसाचा विचार केला. हे मोलाचं आहे. म्हणून माझ्या फ्रॉइड तुमच्या पण चिंतनामध्ये फ्रॉइड आहे. हो तुमच्या पण चिंतनामध्ये मानसशास्त्राचे सगळे विश्लेषण आहे आणि बुद्ध आहे. हो हे काय कॉम्बिनेशन? मग हेच आहे ना. मग फ्रॉइड नंतर फ्रॉइड वाचत गेलो मी. आता राय साहेबांचं तर फ्रॉइड म्हणजे जवळचाच आहे ते. एरिक फ्रॉम फ्रॉइड ते बरेच नाव आहेत त्यांची. आता त्यांचं लय अफाट आहे. त्या मानाने मला फ्रॉइड एवढंच बरं वाटलं. बाकी म्हणजे मला समजून घ्यायला काही गोष्टी फ्रॉइड भक्कम झाला. मानसशास्त्र मन नावाचा गोष्ट आहे म्हणजे शारीरिक ह्याच्या गोष्टी. तर ते बुद्धाकडूनही मिळतो. आणि शिवाय मी अनेक साधू संत बघितले बरं का. भारतामध्ये जेव्हा मी फिरलो अनेक साधू संत स्मशानातले भैरवी करणारे ब्लॅक मॅजिक वाले खूप अनुभव घेतले. खरं खोटं हातचलाखी खूप पाहिले. तर ते हे करत असताना म्हणून माझा जो बुद्ध आहे ना निर्लेप गरीब की ज्याला कोणालाही आपला स्वभाव डेकोरेटिव्ह म्हटलं की त्याला अंतरत्न माणूस त्याला पूजा करा छान फ्रेम करा हे म्हटलं त्याला सौंदर्यामध्ये. आता तो अफाट सौंदर्याचा राजा होता. निसर्ग म्हणजे अफाट त्याने निसर्ग समजून सांगितला. तर ते हे म्हणून बुद्धाला माझ्या. आणि नंतर मग माझं एक हेच झालं काय गरज नाही ना त्याला डेकोरेट करायची. अजून एक मला विचारायचं आहे की चित्रकला आणि म्हणजे चित्रकला सोडून तुम्ही इतर कोणते छंद जपले? मी बासरी वाजवायचो. लहानपणी आम्ही शेतात जायचो ना तिथे गुराखी असायची. त्या जत्रेतल्या 2 आण्याला 10 पैशाला ते टरमळा बासरी मिळायचे लहान मुलांच्या वाजायचा. ते आमचं ते गुराखी होत्या ते इतकं सुंदर वाजवत ते बासरी. पण तेव्हा म्हणजे त्यावेळी अक्कल नव्हती. मग आम्ही त्याच्याबरोबर नाद लागला आम्हाला बासरीचा. आमच्याकडे ढोलाची भजनं होती. पांडव प्रथा रामायणातली आपले समाज करायचे ना. तर त्या ढोलाच्या भजनामध्ये बासरी असायच्या, ढोल असायची, विशिष्ट लय असायची. पण तुम्ही मध्ये एकदा बोलता म्हटले होते की मी चित्रकार झालो नसतो तर बासरीकार झालो. हो बासरी वादक. नंतर बासरी वाजवते मी नगरला गेलो बासऱ्या घेऊन बासरी. तर आम्ही 70ला गेलो 71ला ते शहराच्या बाहेर रूम घेतली होती. कोठी म्हणून आहे ख्रिश्चनांची नगर कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला. तर मी बासरी वाजत बसलो होतो. साधारणतः शनिवार होता 4:30-5च्या दरम्यान. एक बाबा आला 50-55 होता. तो माणूस वर आला. मग तो माझ्याजवळ आला. आता बापासारखा तो आता का 22-23 वय होतं. ते म्हणे बाळा तुझी फुंक चांगली आहे पण ही बासरी तू वाजवत जाऊ नको. मग तू काय त्याने सगळं सांगितलं. मी इकडलं आहे तिकडलं आहे गोरखाच्या मागोदर शास्त्रीय संगीत काही माहिती नाही पण म्हणे तुला स्वराचं चांगलं ज्ञान आहे. हे त्याने सगळं अनालिसिस केलं. मग म्हणे तू आता वेळ आहे का तुला? हो म्हटलं काका. मग तो घरी घेऊन गेला. त्याचा नातलग होता त्याचं नाव मीर पगार. साळवेच्या घरी आलेला ख्रिश्चन. त्याच्या घरी गेलो. ते अशी पिशवी होती त्याची ते काढले
50 बासऱ्या आहेत त्याच्यात, अशी एवढे एवढे एवढे. आयला ते भीमबेटका सारखंच झालं माझं ते. अरे तिथं बासरीचा तुम्हाला आवडला? तर त्या अशा 2.5 फूट 3 फुटाच्या बासऱ्या. मग त्याने एक बासरी घेतली डबल जी, त्याच्यात काळी पट्टी याच्यात आहे, काळी म्हणजे पांढरी जार काळी तीर असं हार्मोनियम. त्याने ती बासरी काढली, त्याने लावले, मला वाजवून दाखवले, तू घे. मग मी नुसतं फुंक गेले, बस 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 काहीच नको करू. ही बासरी माझ्या गुरुनी मला दिलेली. ह्या बासरीचं वय साधारणतः 150 वर्ष आहे. इतकी सुंदर बासरी होती. म्हटलं मी काय मी पाया पडलो त्याचा, नको काका म्हटलं एवढं दे. ते म्हणे बाळा ही तुझ्या लायकीची बासरी आहे, म्हणजे एक कर, गुरु करू नको तू, गुरु कोणाला करू नको, म्हणजे क्लास लाव, मग याला हे कर. तो काय करतो म्हटलं काका मी 4:30-5 ला शास्त्रीय संगीताचे विविध भारतीवर कार्यक्रम असायचे, विविध भारतीवर. मग ते सांगायचे हे गाणं ह्या रागातलं आहे, हे गाणं ह्या रागातलं आहे. आणि पन्नालाल घोषला ऐकायचे मी. गुरु माझा एक पन्नालाल घोष. मग बासरी सोडून अजून कोणता छंद? बासरी सोडून मग ते भरतकाम विणकाम करायचे मी. अच्छा. श्रीधर अंभोरे यांच्याशी गप्पा मारताना आपण सगळेच समृद्ध झालो. धन्यवाद.